ही आजी मोकाडाला सापडली त्यावेळेला तिथले पोलीस इन्स्पेक्टर काय नाव होतं ना? अजय साळवे त्यांनी मला फोन केला आणि रात्रभर वंदना गोटे या कर्मचारी पोलीस कर्मचारी अजून तिथला स्टाफ सगळ्यांनी आजीला जेवण दिलं, आजीची राहायची व्यवस्था केली. आजीला इव्हन सगळ्यांनी मिळून 15-15 रुपये आजीला काढून दिले. आजीला कोण नाही म्हणून. आणि असं करून आज आपण आजीला रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांच्या पत्नीला अशी ओळख असलेल्या किसान लोकांनी यांच्या आश्रममध्ये सुपूर्द केलेलं आहे. धन्यवाद. हे साहेब आहेत, ये इकडे. आजी तुझं नाव काय? नाव तुझं? नाव माझं भारताबाई मुकणे. गाव कुठलं? गाव न्याहाडोंगरी, नाशिक मध्ये. तू मोखाड्याला कशी आली? मोकोड्याला इकडं बाया बरोबर कचऱ्याला घेऊन आल्या याला. घरी कोण आहे तुझ्या? घरी कोणीच नाही. कोणीच नाही. मुलगा वगैरे? नवरा? नमस्कार, मी मिलिंद कांबळे. माझ्यासोबत आहेत लोखंडे साहेब, रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेले. आम्ही आता त्यांच्या आश्रममध्ये आहेत. मोखाडा पोलीस स्टेशनचे PSI अजित साळवे ना, साळवे यांनी मला काल फोन केला. सर असं आजी आहे, तिला कोणच नाही आहे. मी म्हटलं आपले लोखंडे साहेब अनाथांचे दाते आहेत, त्यांच्या आश्रममध्ये आपण त्यांना आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी घेतो. आणि असे अनेक बेघर झालेले लोक या आश्रममध्ये सांभाळलेले आज तागा आहेत. 200-250 लोक आहेत. अनेक लोकांना साहेबांनी घरी पोहोचवलेलं आहे. लोखंडे साहेब एक्स आर्मी आहेत, भारतीय निवृत्त जवान आहेत. रिटायर्ड झाल्यानंतर आईने सांगितलं की आता देश सेवा झाली, आता तू या अनाथांची सेवा कर. आणि त्या मिळालेल्या पैशातून लोखंडे साहेबांनी अनाथ आश्रम सुरू केलं आणि आता सेवा सुरू आहे. सगळं लोखंडे कुटुंब या सेवेच्या मागे, अनाथांच्या सेवेच्या मागे लागलेलं आहे. आजीला कोणीच नाही. जर आजीचा कोण तपास लागला तर मी तुमचा नंबर देतो किंवा मोखाडा पोलीस स्टेशनचा नंबर देतो डिस्प्लेवरती. आजीला आपण घरी पोचूया, नाहीतर आजीला कोणी घ्यायला आलं नाही तर लोखंडे साहेब त्यांची आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी, कपडा, दवाखाना सगळी जबाबदारी लोखंडे साहेब घेणार. साहेब काय सांगाल तुम्ही? थँक्यू. मिलिंद साहेब गेल्या 15 वर्षापासून आश्रमला जोडलेले आहेत आणि असे रोडवर भटकणाऱ्या अनाथांसाठी त्यांना एक आश्रम चूज केला आणि आम्हाला त्याच्यात भाग पाडलं की तुम्ही हे सेवा करताय, तर आम्ही तुमच्यासाठी आमच्या एरियामध्ये जे अनाथ असेल त्यांना आणून देऊ. आणि आजीचं नाही कोणी सापडलं आम्ही शोध करूया, नाही सापडलं तर आयुष्यभर आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये सांभाळू. आणि मिलिंद साहेबांचे आम्च्यावर भरपूर उपकार आहेत. असा माझे उपकार नाही, साहेबांचे तुमच्या या अनाथांना सांभाळणं हेच मोठं पुण्य आहे. देवतुल्य माणूस आहे, आम्हाला मिळतं. किती वय आहे मौली? सांगता येत पाया पडू द्या. कंबळ काढा. कपडे देईल आजी, कपडे देईल. ते कठोड्यात काय